काँग्रेसला बऱ्याचदा सरप्राइजिंग कॅन्डिडेट म्हणजे अनपेक्षित नावं स्पर्धेत आणायची सवय आहे। मला आपल्याला विचारायचं आहे, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण आहेत का? मी तर लोकसभेला उभे राहिलेलो नाही, मी राज्यसभेतील नाही, त्यामुळे असा हायपोथेटिकल प्रश्न जर त्याचा प्रश्न विचारून मला गुदगुल्या करायचा तुमचा प्रयत्न आहे का? पण मी कुठे नाही आहे या प्रक्रियेमध्ये। मी आता एक महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून काम करतोय आणि ताकदीनं सातारा लोकसभा मतदारसंघाची सीट ही महाविकास आघाडीकडे इंडिया आघाडीकडे राहिली पाहिजे याकरता प्रयत्न करतोय आणि तो आम्ही यशस्वीपणे प्रयत्न करणार। भाजपचा सातारा लोकसभा मतदारसंघात पराभव होणार। इतर ठिकाणी मी काही ठिकाणी गेलेलो आहे, तिथेही प्रचार केलाय आणि 7 तारखेला आमचं सातारचं मतदान झालं, मी मतदान केलं की मी बाहेर पडणार आहे, इतर मतदारसंघामध्ये प्रचाराला जाणार आहे। त्यामुळे आपण पंतप्रधान पदाच्या व्यक्तीबद्दलची चिंता करू नका। आमच्या पुढचं उद्दिष्ट फक्त नरेंद्र मोदींचा पराभव करणं आहे, भाजपचा पराभव करणं आहे, या देशातली लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करणं हे आमचं उद्दिष्ट आहे, ते आम्ही पूर्ण करणार।